श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे गुरुवार आणि उद्या 13 फेब्रुवारी 2025 या दिवशी आहे गुरुप्रतिपदा. गुरुप्रतिपदा म्हणजे नृसिंह सरस्वती हा दत्तात्रेय यांचा दुसरा अवतार आणि श्री वल्लभांचा उत्तराधिकारी मानला जातो. या माघ कृष्ण प्रतिपदेला त्यांचे अवतार कार्य त्यांनी पूर्ण केले म्हणूनच या तिथीला गुरुप्रतिपदा असं म्हटलं जातं. या दिवशी महाराजांच्या आवडीचा नैवेद्य जो आहे तो आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. नृसिंह महाराजांना बघा लाडूचा नैवेद्य या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे. त्याचबरोबर नंतर या लाडवाचे काय करायचे, तो नैवेद्याचं काय करायचं याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधी सांगितल्याप्रमाणे उद्या 13 फेब्रुवारी 2025 वार गुरुवार आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा. तर गुरुप्रतिपदा म्हटलं तर बघा गुरुप्रतिपदेच्या दिवशी तुमच्या जवळपास जर बघा स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर बघा तिथे देखील केंद्रात देखील हा सण जो आहे हा दिवस गुरुप्रतिपदा हा दिवस अतिशय उत्सवात साजरा केला जातो. यामुळे जर तुमच्या जवळपास कुठे केंद्र किंवा दत्त महाराजांचं जर मंदिर असेल तर तिथे जाऊन नक्कीच या दिवशी दर्शन घ्या. या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून अवतार पूर्ण केला. तुम्हाला माहीत आहे सोलापूर जिल्ह्यातील बघा गाणगापूर इथे या दिवशी यात्रा मोठ्या प्रमाणात भरते. नृसिंह स्वामी महाराजांनी याच दिवशी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार जो आहे तो पूर्ण केला. जे अवतार कार्य आहे ते पूर्ण केलं. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी कर्दळी वनात जाऊन गुप्त झाले आणि जेव्हा ते गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका या गाणगापूर येथील भक्तांसाठी ठेवल्या आहे. तर खरं तर नृसिंह स्वामी महाराजांना गाणगापूर येथे गुप्त व्हायचं होतं, परंतु भक्तांचे प्रेम त्यांची आपुलकी पाहून त्यांना तिथे जमले नाही आणि ते कर्दळी वनात जाऊन गुप्त झाले. हे बघा ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेलं आहे, ज्यांनी गुरुचरित्र ग्रंथ वाचलेला आहे त्या गुरुचरित्र ग्रंथात वाचले की समजतंच. तर बघा या दिवशी आपल्याला सेवा तर आपण करणारच आहोत, सेवा करायची आहे. तर बघा तुमच्या घरात जर स्वामी महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल, आता आपण सर्वजण स्वामी भक्त आहोत आणि कुठलाच असा स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांचा छोटा का होईना किंवा मोठा फोटो, मूर्ती काही ना काही तर नक्कीच असणार आहे. तर बघा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तर मूर्ती असेल, काहीही जे काही असेल ते तर त्यांचं बघा सकाळी पूजा झाल्यानंतर त्या आपल्या सकाळी आरती जी आहे ती करायची आहे. मग सकाळी 8ची आरती करा किंवा 10:30ची आरती करा, संध्याकाळी 6:30ची आरती करा, पण आरती ही नक्की करायची आहे. सुरुवातीला बघा गणपतीची आरती घ्यायची आहे, त्यानंतर गणपतीची झाल्यानंतर दत्त महाराजांची आरती करावी, त्यानंतर नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांची आरती करावी, स्वामी महाराजांची करायची आहे. आणि त्यानंतर बघा या दिवशी आपल्याला नृसिंह स्वामी महाराजांना म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांचा फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा तुम्ही जो काही घरात ज्यांची पूजा केलेली आहे त्यांचा बघा त्यांना लाडूचा बेसनाच्या लाडूचाच नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे. बेसनाचा लाडू बघा त्यांना नैवेद्य म्हणून अर्पण केल्यानंतर त्या लाडवाचं काय करायचं तर नृसिंह सरस्वती स्वामी हे जेव्हा शैलगमनास निघाले ते कर्दळी वनात गुप्त झाले तेव्हा त्यांचे जे शिष्य होते
त्यांची सेवा करणारे लोक होते, त्यांनी नृसिंह स्वामी महाराजांना बेसनाचे लाडू दिले होते आणि ते लाडू घेऊन शैल्यगमनास ते गेले होते. तो लाडू कसा दाखवायचा तर बघा, जेव्हा आपण महाराजांना नैवेद्य दाखवल्यावर काय करतो, रोज 10 ते 15 मिनिटांनी आरती झाली की ते नैवेद्य आपण खाऊन घेतो, घरातील सर्व सदस्यांना वाटून आपण खातो. पण हा नैवेद्य जो आहे, जो आपण बेसनाच्या लाडूचा नैवेद्य जो ठेवलेला आहे, जेवढे काही तुम्ही बघा, 1 लाडू ठेवू शकता, 2, तुमची यथाशक्ती 1-2 काय तुम्ही ठेवलेले आहेत, ते लाडू तसेच तुम्हाला झाकून बघा देवघरात ठेवायचं आहे. बंद डब्यात ते तुम्हाला तसेच रात्रभर देवघरात तसाच झाकून ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी हा लाडू बघा, हे जे काही तुम्ही लाडू ठेवलेले आहे ते घरातील सगळ्यांनी वाटून खायचा आहे. आणि त्याचबरोबर बघा, तुम्ही हा नैवेद्य जो दिलेला आहे तो सर्वांनी वाटून खाल्ल्यामुळं आपल्यावर श्री नृसिंह स्वामी महाराजांचा कायम आशीर्वाद आपल्यासोबत राहणार आहे. तर महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. तुमच्या जीवनात कुठलंही दुःख महाराज कधीही येऊ देणार नाही. त्यांची कृपादृष्टी जी आहे, त्यांचा आशीर्वाद जो आहे तो सदैव तुमच्या सोबत राहणार आहे. तर या दिवशी हा बेसनाच्या लाडवाचा नैवेद्य नक्की अर्पण करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.